तर मित्रांनो IPLच्या 28 मॅच झाल्या. मित्रांनो IPLची 29वी मॅच ही मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई म्हणजेच खूपच मोठा धमाका होणार आहे. व मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग मॅच होणार आहे, कारण मित्रांनो ही मॅच MS धोनी वर्सेस रोहित शर्मा विरुद्ध असणार आहे. तर मित्रांनो आपण जर ही मॅच पाहिली तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या मॅचसाठी काही प्रेडिक्शन, त्याचबरोबर मित्रांनो काही मॅच डिटेल्स व मित्रांनो दोन्ही टीमांचे प्लेइंग इलेव्हन पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण आता मॅच डिटेल्स पाहू. तर मित्रांनो आपण जर पाहिले मॅच डिटेल्स पाहिले तर मित्रांनो ही मॅच नंबर 29 असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं मित्रांनो ह्या मॅचचा टाईम हा संध्याकाळी 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर वानखेडे स्टेडियमवर ही मॅच आहे. त्याचबरोबर मित्रांनो या स्टेडियमचे पिचे बॅटिंगला मदत करते. तर चला आता आपण दोन्ही टीमांची प्लेइंग इलेव्हन पाहू. तर मित्रांनो आपण जर दोन्ही टीमांची प्लेइंग इलेव्हन पाहिली तर आपण पहिल्यांदा मुंबईची प्लेइंग इलेव्हन पाहू. तर मित्रांनो मुंबईकडून ओपनिंगला येणार रोहित शर्मा, त्याचबरोबर ईशान किशन, 3 नंबर येणार सूर्यकुमार यादव, 4 नंबर येणार हार्दिक पांड्या, 5 नंबर येणार तिलक वर्मा, 6 नंबर येणार टीम डेव्हिड, 7 नंबर येणार मोहम्मद नबी, 8 नंबर येणार रोमिओ शेफर्ड, त्यानंतर श्रेयस गोपाळ, जसप्रीत बुमराह व मित्रांनो JL कोचजे. तर मित्रांनो ही होती मुंबई इंडियन्सची या मॅचसाठी प्रोबेबल प्लेइंग इलेव्हन. तर आता आपण चेन्नई सुपर किंग म्हणजे CSKची या मॅचसाठी प्रोबेबल प्लेइंग इलेव्हन पाहू. तर मित्रांनो आपण जर या मॅचसाठी CSKची प्रोबेबल प्लेइंग इलेव्हन पाहिली तर CSKकडून ओपनिंगला ऋतुराज गायकवाड, त्यासोबत रचिन रवींद्र येणार आहे, 3 नंबर अजिंक्य रहाणे, त्याचबरोबर 4 नंबर डॅरेल मिचेल, 5 नंबर शिवम दुबे, 6 नंबर रवींद्र जडेजा, त्यानंतर MS धोनी, त्यानंतर समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, महेश तीक्षणा आणि लास्टला तुषार देशपांडे. तर मित्रांनो ही होती या मॅचसाठी चेन्नई सुपर किंग म्हणजे CSKची प्रोबेबल प्लेइंग इलेव्हन. तर आता आपण या मॅचसाठी दोन्ही टीमांसाठी काही प्रेडिक्शन करू. तर मित्रांनो माझी पहिली प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये फास्ट बॉलर 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट घेतील. हो मित्रांनो फास्ट बॉलर 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट घेतील. त्यानंतर माझी दुसरी प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल. हो मित्रांनो सूर्यकुमार यादव 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल. त्यानंतर माझी तिसरी प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल. आणि माझी लास्ट आणि फायनल प्रेडिक्शन तुम्ही सांगायची आहे की ही मॅच कोण जिंकणार. हो मित्रांनो ही मॅच कोण जिंकणार तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपलं देव पाहत राहा. बाय बाय.